हॅलो. या लेक्चरमध्ये आपण मे 2026च्या अंतराळ किंवा स्पेसच्या घडामोडी बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपलं आहे मिशन दृष्टी. आता दृष्टी म्हणजे काय की काहीतरी बघणं, बरोबर. दृष्टी म्हणजे जे दिसतं ते दृष्टी. आणि आपण ऑब्व्हियसली अंतराळाच्या गोष्टी बघत आहोत, तर हे काहीतरी एखादी अंतराळ यान असणार आहे. तर हे एक सॅटेलाइट आहे ज्याचं नाव आहे दृष्टी. आणि हे इम्पॉर्टंट ह्यासाठी आहे कारण की हे भारताची एक कंपनी आहे गॅलेक्स आय नावाची, की जिनी हा काहीतरी युनिक असा मिशन दृष्टी एक उपग्रह बनवलेला आहे. तो खूप जास्त महत्वाचा आहे. ठीक आहे. एवढा युनिक आहे की हा भारतातला आतापर्यंतचा खाजगी क्षेत्राने किंवा प्रायव्हेट सेक्टरने बनवलेला सर्वात मोठा पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे, किंवा त्याला आपण इंग्लिशमध्ये अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट म्हणतो. ठीक आहे. तर हा मिशन दृष्टी खूप जास्त महत्वाचा आहे आणि युनिक ह्यासाठी आहे कारण की ह्यानी त्याच्यासोबत म्हणजे एका वेळेस दोन कॅमेरे वापरले आहे. एक म्हणजे काय, एक ऑप्टिकल कॅमेरा आणि दुसरा म्हणजे काय, सिंथेटिक अपर्चर रडार. आता म्हणजे समजा बघा, हे सॅटेलाइट आहे. आता ह्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आहेत, ऑप्टिकल आणि सिंथेटिक अपर्चर रडार. आता दृष्टी यासाठी म्हटलंय की तुम्ही कधी कसंही बघू शकता. ठीक आहे. कधी कसंही म्हणजे काय, की आता समजा उजेड आहे तर जो ऑप्टिकल कॅमेरा आहे, ऑप्टिकल कॅमेरा मोस्टली जेव्हा उजेड असेल तेव्हा त्याच्यात दिसतं. ठीक आहे. तर हा जो ऑप्टिकल कॅमेरा आहे, तर हा समजा पृथ्वीवर काहीतरी लाईट म्हणजे बघत आहे पृथ्वीकडे त्या कॅमेऱ्यातून, आणि फक्त जर इथे लाईट आहे तरच याला दिसेल. ठीक आहे. आणि जर अंधार झाला मग काय करायचं, किंवा मग समजा ढग आले किंवा काही सायक्लोन आले मग काय करायचं, मग तेव्हा याला दिसणार नाही. त्यासाठी काय करतं की हा जो सिंथेटिक अपर्चर रडार आहे, तर तो रडार काय, आता रडारला तो डायरेक्ट बघत नाही, तो काय करतो, एक रडार रडार म्हणजे काय, रेडिओ वेव्ज असतात त्याच्यात. तर तो रेडिओ वेव्ज खाली पाठवतो आणि ते रेडिओ वेव्ज वापस जातात, मग त्याला कळतं की खाली काय असणार आहे. ठीक आहे. तर ते थोडं इमॅजिन करतो आणि त्याच्याद्वारे ते म्हणजे ह्या पूर्ण सॅटेलाइटला सांगतो की असं असं इथं असणार आहे. तर म्हणजे जेव्हा उजेड आहे तेव्हा पण दिसणार, त्याच्यानंतर जेव्हा ढग आहेत तेव्हा पण दिसणार, आणि जेव्हा रात्र आहे तेव्हा पण दिसणार. ठीक आहे. तर ह्याच्यासाठी हे मिशन दृष्टी आहे, खूप जास्त युनिक आहे आणि जगातलं पहिलं असं आहे की जिथं ऑप्टिकल पण आहे आणि सिंथेटिक अपर्चर रडार असे दोन्हीच्या दोन्ही कंपोनंट आहे. म्हणजे दिवसा पण दिसते, रात्री पण दिसते, आणि ढग असले तरी दिसते. ठीक आहे. तसं आहे. तर हे भारतीय आता हे जी भारतीय कंपनी आहे गॅलेक्सी आहे, तर तिने बनवलेलं आहे भारतीय अंतराळ तंत्रज्ञान स्टार्टअप आहे. ठीक आहे. हे गॅलेक्सी आय नावाचं लक्षात ठेवा, खूप जास्त महत्वाचं आहे. त्याचे पृथ्वी निरीक्षण अभियान आहे. आणि त्याच्यानंतर प्रक्षेपण कोणी केलंय, स्पेसएक्स फॅल्कन 9. आता हे काय, हे याच्यासोबत गेलेलं ते सांगतो तुम्हाला पुढं. त्याच्यानंतर उपग्रह कोणता आहे, जगातील पहिला ऑप्टोसार इमेजिंग उपग्रह आहे. ऑप्टो म्हणजे काय, जे ऑप्टिकल दोन कंपोनंट दिसत आहे तुम्हाला इथं. ऑप्टो म्हणजे ऑप्टिकल वाला, ऑप्टिकल म्हणजे जे तुम्ही उजेडात बघतात ते, आणि एसएआर म्हणजे जो रडारवाला कंपोनंट आहे, जो तुम्हाला सांगितलं रडार रेडिओ वेव्ह खाली पाठवतो परत वापस आणतो, तर त्याच्यावरून त्यांना कळतं खाली काय असणार आहे. तसे दोन कंपोनंट आहे. ठीक आहे. ऑप्टोसार म्हणजे काय, एका उपग्रहावर ऑप्टिकल आणि सिंथेटिक अपर्चर रडार, तर ह्यांचे संयोजन किंवा कॉम्बिनेशन आहे. ठीक आहे. ते हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर फायदा काय आहे, सर्व हवामान परिस्थितीत म्हणजे ढग असू द्या काही पण असू द्या, दिवस आणि रात्र कधी पण पृथ्वीचे चित्रण करण्याची क्षमता आहे याच्यात. त्यानंतर कक्षा, ऑब्व्हियसली मोस्टली जे हे असतात पृथ्वी निरीक्षण उपग्रह किंवा अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट्स असतात, ते लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये असतात. हा लोअर अर्थ ऑर्बिट म्हणजे काय, ही समजा पृथ्वी आहे, अर्थ आहे, तर त्याच्यावरची सगळ्यात जवळची जी लेअर असते जिथे आपले सॅटेलाइट फिरत असतात त्याला आपण लोअर अर्थ ऑर्बिट म्हणतो. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये हे फिरत आहे आपलं मिशन दृष्टी. आता फिरत नाहीये ते, ऍक्च्युली हरवलं आपलं, म्हणजे ते सोलार स्टॉर्म्सची कन्सेप्ट माहिती असेल तुम्हाला. सूर्य आहे तर सूर्याचे एक स्टॉर्म्स येतात काही, तर त्याच्यामध्ये हे आपलं जे मिशन दृष्टी पाठवलं होतं मे मध्ये, तर ते डायरेक्ट जुलैमध्ये ते हरवलं गेलंय. आता त्याच्याशी आपला काही म्हणजे कॉन्टॅक्टच नाही आहे, कुठे आपल्याला काही माहितीच नाही ते, तर हरवलंय ते. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं आहे. तर वजन जवळपास 190 किलोमीटर नाही, किलो आहे, किलोग्राम. भारतात खासगी क्षेत्राने विकसित केलेला सर्वात मोठा पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर प्रक्षेपण मोहीम कोणती होती, कॅस 502 मोहीम. आता ही मोहीम काय आहे हे सांगतो तुम्हाला. ठीक आहे. हे कळलं, हे खूप जास्त महत्वाचं आहे. आता ही मोहीम काय, कॅस 502, ही मोहीम आहे दक्षिण कोरियाची मोहीम. ठीक आहे. आता दक्षिण कोरियानी पण एक पृथ्वी निरीक्षण उपग्रह किंवा अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट पाठवला होता वरती. अर्थ ऑब्झर्वेशन म्हणजे काय, काही नाही, म्हणजे समजा हा सॅटेलाइट आहे, तर सॅटेलाइट इथं काही कॅमेरे असतात आणि पृथ्वी असते, पृथ्वीचं काही ऑब्झर्वेशन करत असतं. काही ऍग्रिकल्चर म्हणा किंवा ट्रॅफिक म्हणा किंवा काही पण, त्याचं ऑब्झर्वेशन करत असतं, म्हणजे ते अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट. ठीक आहे. तर अशी सॅटेलाइट दक्षिण कोरियाने पाठवली होती. आता ही मेन सॅटेलाइट होती. ठीक आहे. तर हे मेन सॅटेलाइट, आता समजा ही सॅटेलाइट आहे, तर ह्या सॅटेलाइटला वरती नेण्यासाठी काहीतरी यान लागेल, बरोबर. तर ते यान कोणतं होतं, हे स्पेस एक्स फॅल्कॉन 9. आता स्पेस एक्स तुम्हाला माहिती आहे कोणाची कंपनी आहे, तो इलॉन मस्कची, बरोबर. तर इलॉन मस्कची कंपनी, त्याचं एक फॅल्कॉन 9 रॅकेट आहे. रॅकेट म्हणजे जे उपग्रह म्हणजे वरती पाठवण्यासाठी जे समजा आता तुम्हाला समजा पुण्यावरून कुठंतरी औरंगाबादला जायचं आहे, तुम्ही बसनं जाता ना, तसं तसं आपल्या पृथ्वीवरून आकाशात जायचं आहे तर आपल्याला रॉकेट लागतं. तर तशा रॉकेटने जायसाठी ते रॉकेट म्हणजे फॅल्कॉन 9, तर ह्यांनी बुक केलं होतं कॅस 502 नी. ठीक आहे.
आता तुम्ही कधी कधी कोणाला लिफ्ट मागता की भाई उधर तक जा रहा है तो जगह होगी तो मेरे को छोड़ देना, बरोबर. तर तसं मग आपलं जे मिशन दृष्टी होतं, गॅलेक्सी आय नावाची कंपनी होती, तर ते काय म्हणलं की आमचं मिशन दृष्टी आहे, तर थोडी जागा असेल तर आम्हाला द्या थोडीशी जागा. तर तसं जागा मग कॅस 502 ने दिली आणि मग ते हे दोघं सोबत गेले होते. ठीक आहे. कॉम्पॅक्ट ऍडव्हान्स सॅटेलाइट आणि आपलं मिशन दृष्टी सोबत गेले होते. आता दक्षिण कोरियाचे फक्त एवढंच लक्षात ठेवा, प्रक्षेपण कोणी केलंय हे एक लक्षात ठेवा, स्पेसएक्स फॅल्कॉन 9 रॉकेटद्वारे. ठीक आहे. तर हा गॅलेक्सी आयचा दृष्टी उपग्रह आहे, तर ह्याच्यासोबत गेला होता. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ठीक आहे. त्यानंतर स्पाइस नाही, सायके सायके मिशन. आता हे सायके 16 सायके नावाचा हे एक ऍस्ट्रॉइड आहे. ऍस्ट्रॉइड म्हणजे लघुग्रह. आता लघुग्रहाचं तुम्हाला माहिती असेल, तुम्ही जॉग्राफीमध्ये केलं असेल, एक बेल्ट असतो लघुग्रहाचा. आता तो बेल्ट ठीक आहे सांगून देतो तुम्हाला. बघा, समजा हा सूर्य आहे, ठीक आहे, सन सन आहे, त्याच्यानंतर काय येतं, मर्क्युरी येते, बरोबर. त्याच्यानंतर एक येतो व्हेनस. व्हेनस म्हणजे जे आपलं शुक्र तारा, ठीक आहे. त्याच्यानंतर पृथ्वी येते, इथं अर्थ आहे, आणि अर्थ नंतर येतो मंगळ. ठीक आहे. मंगळ म्हणजे आता मंगळ, त्याच्यानंतर इथं एक बेल्ट येतो, आणि त्याच्यानंतर आहे आपला ज्युपिटर. ठीक आहे. ज्युपिटर किंवा गुरु म्हणजे मंगळ ग्रह. एक मिनिट. मंगळ ग्रह, आणि त्याच्यानंतर इथे बेल्ट आहे, आणि त्याच्यानंतर इथं आहे ज्युपिटर. ज्युपिटर किंवा गुरु. ठीक आहे. तर ह्या दोघांच्या मध्ये हा जो बेल्ट आहे, त्या बेल्ट मध्ये हा एक कोणता लघुग्रह आहे. ठीक आहे. 16 सायके नावाचा लघुग्रह आहे. आणि असं म्हणतात ह्याच्या हा जो पूर्ण लघुग्रह आहे, पूर्णपणे लोखंडाने निकलनी बनलेला आहे, खूप सारे मेटल आहे त्याच्यावर. तर ते खरं ते आहे का ते बघायसाठी आपलं हे सायके मिशन चाललंय. कोण येत आहे, नासा. ठीक आहे. जे अमेरिकेची संस्था आहे नासा, तर ती नेत आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं नासा. तर हे 2023 ला नेत होते, आणि आता ते मंगळपर्यंत पोहोचले आहे, आणि मंगळपासून ते आता पुढे गेलेलं आहे. तर 2029 पर्यंत पूर्ण होणार आहे. तर हे लक्षात ठेवायचं सायके मिशन. ठीक आहे. फक्त नासाने केलेलं आहे, आणि कशासाठी केलंय ते पण लक्षात ठेवा. सायके नावाचा एक लघुग्रह आहे त्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर ब्लू मून MK1 एन्ड्युरन्स. आता हे ब्लू ओरिजिन नावाची कंपनी आहे, तुम्हाला सांगितलं. आता ही जशी स्पेस एक्स नावाची प्रायव्हेट कंपनी आहे आपल्या इलॉन मस्कची, तशी ब्लू मून नावाची जो अमेझॉन वाला आहे, तर त्याची ही कंपनी आहे. ठीक आहे. ब्लू ओरिजिन नावाची. तर त्यांनी हे मानवरहित चंद्र लँडर, जसं आपलं चंद्रयान होतं, चंद्रयान 1-2 जे होतं ते आपण लँडिंग केलं ना आपल्या चंद्रावर, तर तसं हे लँडर आहे. तर ह्या लँडरचं नाव त्यांनी एन्ड्युरन्स ठेवलेलं आहे. ठीक आहे. तर हे ब्लू मून MK1 नी चंद्रावर चाललेली ही कंपनी. ठीक आहे. ब्लू ओरिजिन नावाची. तर हे एकाच प्रक्षेपणाद्वारे चंद्रावर मालवाहतूक म्हणजे आता जसं ट्रक असतं ना, तर ते ट्रक सारखं तिथं लँडर टाकलेलं आहे, आणि तिथे ट्रक सारखं तिथं काहीतरी, म्हणजे कधी पण कोणाला काही गरज पडली, तुम्ही चंद्रावर, तुम्हाला मंगळवार परत जायचं आहे, तर त्याच्यासाठी हे मालवाहतूक करणारे एक म्हणजे लँडर असणार आहे, आणि अचूक लँडिंग करणे हे पण त्याचं एक उद्दिष्ट होतं. ठीक आहे. ब्लू मून एन्ड्युरन्स. त्याच्यानंतर प्रोजेक्ट गरुड. आता प्रोजेक्ट गरुड हा ध्रुव स्पेसचा एक प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. आता ध्रुव स्पेस ही कंपनी आहे, हैदराबाद मधली कंपनी आहे, आणि ह्या ज्या कंपन्या आहेत आणि ह्या कंपन्यांचे कोणते प्रोजेक्ट आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. आता ह्या ज्या कंपन्या आहेत, ह्या कंपन्या आता मागच्या 4-5 वर्षात खूप जास्त बूम मध्ये आहेत. तर त्याच्यामुळे ह्याच्यावर ह्या वर्षी प्रश्न हमखास असणार आहे. आता ध्रुव स्पेस आहे, जसं गॅलेक्स आहे, तर तसे आणखी बाकीचे बऱ्याचशा कंपन्या आहेत, आणि त्याच्यावर मी तुम्हाला एखाद्या टेलिग्रामवर सगळं एकत्र करून एकदा पाठवून देईल. ठीक आहे. लक्षात ठेवा. आता हे ध्रुव स्पेसचं प्रोजेक्ट गरुड आहे. आता प्रोजेक्ट गरुड म्हणजे काय, जो पक्षी अवकाशात उडतो. आता ह्यांनी काय केलंय ध्रुव स्पेसनी, की एक असं डिझाईन बनवलेलं आहे, आणि एकदा ते एखाद्या सॅटेलाइट वरती गेली, तर त्या सेम डिझाईनला मग ते वरती काहीतरी इक्विपमेंट लावून ते सेम सॅटेलाइट बनवतील. ठीक आहे. तर त्या टाईपचा हा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. बघा, हैदराबाद स्थित भारतीय अंतराळ स्टार्टअप ध्रुव स्पेसचा उपग्रह प्लॅटफॉर्म कार्यक्रम. आता प्लॅटफॉर्म म्हणजे तेच तुम्हाला सांगितलं, एक डिझाईन तयार करेल, त्याच्यावर मग ते वरती म्हणजे जे काही कंपोनेंट्स आहेत ते लावतील, आणि परत सेम किंवा सिमिलर काइंड ऑफ एखादी सॅटेलाइट बनवतील. ठीक आहे. मे 2026 मध्ये, हा हे एक इम्पॉर्टंट आहे, आता मे मध्ये सरकारच्या रिसर्च डेव्हलपमेंट आणि इनोव्हेशन फंड, तर त्याच्या अंतर्गत ह्याला 105 करोड रुपयाचं सहाय्य प्राप्त झालं होतं. ठीक आहे. एवढे पैसे त्याला मिळाले होते, 105 करोड, हा प्रोजेक्ट बनवण्यासाठी. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हा इम्पॉर्टंट आहे, गव्हर्नमेंट कडून याला फंडिंग दिलं गेलं होतं. त्या उद्दिष्ट काय, स्वदेशी, मॉड्युलर आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन करता येणाऱ्या 500 किलो वर्गातील दळणवळण उपग्रह प्लॅटफॉर्म तयार करणे. म्हणजे उपग्रह कसं तयार करायचं आहे, जे 500 किलोग्रामच्या खालची केजीच्या खालचे जे उपग्रह आहे तसे तयार करायचे आहेत, आणि त्याच्यासाठी म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळं डिझाईन करायला लागू नाहीये, म्हणून सेम डिझाईन केले, आणि त्याच्यावर फक्त ते कंपोनंट्स लावतील. ठीक आहे. आता ह्याच्यासारखी डिझाईन मोठ्या प्रमाणातील उपग्रह समूह किंवा कॉन्स्टलेशन साठीची तैनातीसाठीची हे प्रोजेक्ट गरुड आहे. ठीक आहे. म्हणजे तेच कॉन्स्टलेशन म्हणजे तेच जवळपास सिमिलर वाले जे उपग्रह असणार, तर ते सारखे बनणार, आणि ते कॉन्स्टलेशन म्हणजे एकत्र वरती पाठवणार. तर त्यासाठी हे प्रोजेक्ट गरुड आहे. त्याच्यानंतर स्माईल. आता स्माईल हा लक्षात घ्या, आपल्याला वाटणार नाही चायनाचा आहे,
पण त्याच्यात चायना आहे. ESA आणि चायना, ई म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सी, आणि हे जे युरोपियन स्पेस एजन्सी आहे, म्हणजे जनरली आता जे युरोप आहे ते चायनासोबत एवढं कॉपरेट करत नाही, पण आपल्याला इथं त्याचं कॉपरेशन दिसत आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं. स्माईल युरोपियन स्पेस एजन्सी आणि चायना ह्या दोघांमध्ये आहे. तर स्माईल म्हणजे काय, सोलार विंड मॅग्नेटोस्फिअर आयोनोस्फिअर लिंक एक्सप्लोरर. ठीक आहे, आता मॅग्नेटोस्फिअर म्हणजे काय, की जो आपल्या पृथ्वीचा मॅग्नेटोस्फिअर आहे, आणि आयोनोस्फिअर ते आपण जॉग्राफी मधून करतो, जास्त काही तुम्हाला समजावत नाही, पण तेवढं सांगतो की आपल्याला माहिती आहे आपली जी अर्थ आहे, आपली जी पृथ्वी आहे, पृथ्वीच्या इकडे असं मॅग्नेटिक जे काही आहे तर असं बनलेलं आहे. ठीक आहे, आता ह्याच्याने काय होतं, की इकडे सूर्य आहे, सन, तर सन पासून जे पण आपले स्टॉर्म्स येतात, किंवा जे सोलार स्टॉर्म्स, किंवा जे त्याचे सौर जे काही असेल ते त्याचे विंड वगैरे येतात, तर त्याच्यापासून आपल्या पृथ्वीचं संरक्षण व्हावं, तर त्याच्यामुळे हे जे मॅग्नेटोस्फिअर आहे तर ते काम करत असतात. ठीक आहे, तर ह्या मॅग्नेटोस्फिअरमुळे हे सूर्याचे जे काही स्टॉर्म्स येतात ते इकडे चालले जातात, आपल्या पृथ्वीवर डायरेक्ट येत नाही. ठीक आहे, तर त्याच्यामुळे हे महत्वाचे असतात, आणि हे बघण्यासाठी मॅग्नेटोस्फिअर आणि जे आयनोस्फिअर आहे ते बघण्यासाठी हा स्माईल हा उपक्रम आहे. कोणाचा आहे, ESA आणि चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेस. आता उद्दिष्ट काय, सौर वारा आणि पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र यांच्यातील परस्पर संवादाचा अभ्यास करणे, ऑब्व्हियसली तेच आहे. त्याच्यानंतर शुक्रयान. हा, आता शुक्रयान हे ऑब्व्हियसली जसं आपलं चंद्रयान होतं, चंद्रावर जाण्याची मोहीम म्हणजे ती चंद्रयान. आता शुक्र ताऱ्यावर जाण्याची, तारा नाही ऍक्च्युली ग्रह आहे तो, शुक्र ग्रहावर जाण्याची मोहीम म्हणजे शुक्रयान. हे भारताची मोहीम आहे, कारण की भारताचा शुक्र म्हणतात ना, तर भारताची मोहीम आहे. आणि ह्याच्यामध्ये आता स्वीडनने पण आता उडी मारलेली आहे, की आम्ही पण तुमची हेल्प करतो. तर स्वीडन आता हेल्प करणार आहे कशाद्वारे, व्हेनेशियन नॅचरल्स अनालायझर, तर हे आपलं स्वीडन देणार आहे. ठीक आहे, शुक्रयान भारताची नियोजित, म्हणजे अजून गेलेली नाही आहे, जाणार आहे पुढं, 2028 ला जाईल असं आपलं नियोजन आहे. तर नियोजित शुक्र कक्षा मोहीम आहे. तर हे आता समजा हा शुक्र आहे, तर त्याच्या भोवती आपलं हे फिरणार आहे. ठीक आहे, आपलं शुक्रयान आहे ते. तर मे 2026 मध्ये स्वीडन भारताच्या शुक्र मोहिमेत सहभागी झालेला आहे. आता सहभागी कसा झाला, व्हेनेशियन नॅचरल अनालायझर नावाचं त्यांनी एक कंपोनंट आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला दिलं म्हणण्यापेक्षा आपण दोघं मिळून ते करत आहोत. ठीक आहे, आता हे स्वेडिश इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस फिजिक्स, तर हे वगैरे लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त एवढं लक्षात ठेवा स्वीडन आहे, स्वीडनने आपल्याला मदत केलेली आहे. ठीक आहे, आता हे जे आहे हा विश्वासचा भाग आहे. विश्वास नावाचं एक म्हणजे भारत आणि जे स्वीडन आहे त्यांच्यामध्ये एक MOU साईन झालं होतं, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग, म्हणजे काही नाही, अग्रीमेंट साईन झालं होतं. ठीक आहे, भारत आणि स्वीडनमध्ये. त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं, भारत आणि स्वीडन ह्यांच्यामध्ये शुक्र ताऱ्यासाठी काहीतरी वैज्ञानिक संवाद होईल, किंवा वैज्ञानिक जे पण सहकार्य आहे ते होईल, कॉपरेशन होईल असं म्हटलं होतं विश्वासमध्ये. ठीक आहे, तर त्याचाच एक भाग म्हणून आता जे स्वीडन आहे तर त्यांनी आपल्याला हे व्हेनेशियन नॅचरल अनालायझर म्हणून हेल्प केलेली आहे. ठीक आहे, आपलं कधी 2028 ला हे शुक्रयान जाणार आहे, ते खूप जास्त महत्वाचं आहे. अशा याच्यावर विचारतात आपल्याला, की आता जसं मागे चंद्रयान साठी आपल्याला हेल्प कोणी केली होती त्याच्यावर एक प्रश्न होता, आणि आता चंद्रयानसाठीच होता ना, जे काय असेल ते, तर आता शुक्रयानसाठी पण प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर शेनझोऊ 23. आता हे शेनझोऊ 23 काय, एक टियान गॉंग नावाचं एक अंतराळ किंवा स्पेस स्टेशन आहे. स्पेस स्टेशन म्हणजे जसं आपलं अमेरिकेचं पण स्पेस स्टेशन आहे वरती, तर आता समजा ही पृथ्वी आहे अर्थ, तर अर्थच्या वरती इथं एक स्पेस स्टेशन असतं, जिथं खूप एक मोठं काहीतरी सॅटेलाइट टाईप असतं, आणि तिथं कोणी पण जाऊन वगैरे राहू शकतं काय एक्सपेरिमेंटसाठी. तर तसं हे चायनाचं टियान गॉंग आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे, टियान गॉंग हे चायनाचं आहे, आणि तिथे जाण्यासाठी हे म्हणजे तिथे लोक घेऊन जाण्यासाठी हे चायनाचं मानवी अंतराळ मोहीम आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, तिथं 3 अंतराळवीर जाणार आहे, एक जण तर 1 वर्षासाठी राहणार आहे तिथे. तर हे लक्षात ठेवायचं, हे फक्त चायनाच आहे एवढंच लक्षात ठेवा. शियानझो, आता ते नावावर लक्षात राहूनच जातं ते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपले अंतराळाच्या घडामोडी संपलेल्या आहेत. चलो फिर, बाय बाय.